ही आहे स्टर्लिंग ओरिएंट वुड्स पेंच या ठिकाणची रिसॉर्टची हॉटेल युनिट रूम. आणि मी आता हॉटेल युनिट रूममध्ये चाललेलो आहे आणि माझ्या रूमचा नंबर आहे 107. तर ह्या रूम ज्या आहेत ते आपल्याला बाहेरच्या बाजूला हा व्हरांडा आहे आणि व्हरांड्याच्या बाजूला सिटिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे आतल्याच बाजूला. आणि या ठिकाणी मी चाललेलो आहे रूमच्या आतमध्ये आणि आतमध्ये आम्ही चेक इन अगोदरच केलेलं आहे. आणि या ठिकाणी बसलेली आहे जयश्री दौलतसिंग राजपूत. या ठिकाणी छोटीशी अरेंजमेंट आहे, टेबल वगैरे आहे, पाणी बॉटल आहेत, टी केटल आहे आणि हा बेड आहे. या ठिकाणी 2च लोक राहू शकतात. तर या ठिकाणी हा जो आहे तो डबल बेड आहे आणि लाईटची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं केलेली दिसते. या ठिकाणी परत सिटिंग अरेंजमेंट आहे. या ठिकाणी एक मिनी फ्रीज आहे. या ठिकाणी आमचं लगेज आहे, AC आहे आणि या ठिकाणी साहित्य ठेवण्यासाठी हँगर्स वगैरे दिलेले आहेत आणि या ठिकाणी लॉकर दिलेलं आहे. या ठिकाणी एक मोठा मिरर आहे आणि वरच्या बाजूला एक वेगळ्या पद्धतीचं आहे सगळं पूर्ण सिस्टीम जी आहे. एक उतरत्या छपराचं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी कपडे अडकवण्यासाठी किंवा अजून बाकी साहित्य ठेवण्यासाठी काय जुन्या पद्धतीचं वुडन स्ट्रक्चर आहे. TV आहे आणि आतल्या बाजूला आहे वॉशरूम. तर वॉशरूम जे आहे ते अतिशय स्वच्छ, त्याचबरोबर प्रशस्त आहे. आणि आतल्या बाजूला इकडे वॉश बेसिन आहे, हेअर ड्रायर आहे. या ठिकाणी टॉयलेटरीज दिलेले आहेत, सोप आहे, थंड आणि गरम पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. आणि या बाजूला टॉवेल्स दिलेले आहेत. तर हे आहे महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये पेंच टायगर रिझर्व हा काही भाग आहे आणि मध्य प्रदेशात आहे. त्यापैकी आम्ही महाराष्ट्रातल्या या पेंचच्या रिसॉर्टमध्ये थांबलेलो आहोत. स्टर्लिंग ओरिएंट वुड्स म्हणून आहे. तर असं हे टोटल जे आहे हे रूम टूर या रिसॉर्टची झालेली आहे. आणि रिसॉर्टच्या बाहेरच्या बाजूला इकडच्या बाजूला पूर्णपणे गोल्डन बांबूचं प्लॅन्टेशन आहे समोर. आणि ह्या अशाच रूम आहेत. एकामध्ये 2 स्ट्रक्चर आहेत, एकामध्ये 2 हॉटेल युनिट आहेत. इकडच्या बाजूला समोर हे आमचं 107 आणि 108 आहे. या बाजूला 109 आणि 110 असणार आहे. तर अशा पद्धतीचे ह्या रूम आहेत आणि प्रत्येक ठिकाणी बाहेरच्या बाजूला गिझरवर लावलेले दिसत आहेत. तर अशी ही एकंदरीत असलेली रिसॉर्टची रूमची व्यवस्था. स्टर्लिंगची ओरिएंट वुड्स ही प्रॉपर्टी रात्रीच्या वेळेस, ओरिएंट वुड्स पेंच ही जी प्रॉपर्टी आहे ती रात्रीच्या वेळेस कशी दिसते. तर रात्रीच्या वेळेस हा परिसर अतिशय सुंदर दिसतो आहे आणि म्हणून जाणून बुजून या प्रॉपर्टीचं मी रेकॉर्ड करत आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला समोर दिसतो तो रिसेप्शनचा एरिया आणि तो अतिशय सुंदर आहे. वरती छत जे आहे ते अतिशय वेगळ्या उतरत्या छपराचं आणि आधुनिक शैलीचं असं बघायला मिळालं. बैठक व्यवस्था ही आतल्या बाजूला अतिशय चांगली आहे. आणि समोर जो दिसतोय तो टेबल आहे तो चिंचेच्या लाकडाच्या ओंडक्यापासून बनवलेला आहे. आणि हा आगळा वेगळा जो टेबल मला बघायला मिळाला त्याची चौकशी केली तर तो जो बनवलेला आहे तो नागपूरचे आर्टिस्ट किंवा कलाकार आहेत त्यांनी हा बनवलेला आहे. आणि मोठ्या मशीनच्या साह्यानं ओंडका ठेवलेला आहे आणि त्यावरती तो टेबल बनवलेला आहे. आणि समोरच्या बाजूला जी आहे ती बैठक व्यवस्था आहे. रिसेप्शनमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला हा समोरचा परिसर दिसतो तो लाईटमुळे अतिशय उजाळून निघालेला आहे व दिसताना अतिशय सुंदर दिसतोय. आणि समोरच्या बाजूला आहे रेस्टॉरंट. तर या ठिकाणी आपल्याला सगळे जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था होते. आणि लाईटमुळे हा जो प्रकाशमय झालेला जो संपूर्ण लॉनचा किंवा इतर गार्डनचा भाग आहे थोडासा पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे त्याचं वेगळं रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि समोरच्या बाजूला जे दिसणारे वेगवेगळे जे रूमचे प्रकार आहेत म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला प्रीमियर रूम्स
किंवा हॉटेल युनिट्स असं म्हणू तर त्याही दिसत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जी मोठी मोठी झाडं आहेत आणि पाऊस पडून गेल्यामुळे तो बराचसा भाग चमकताना दिसतोय. आणि समोरच्या बाजूला असणारे मोठे मोठे हॉटेल युनिट्स आणि त्याचबरोबर जो पूर्ण गार्डनचा भाग आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. तर असं हे सुंदर रात्रीच्या वेळेस दिसणारं जे दृश्य आहे ते स्टर्लिंग ओरिएंट वुड्स बेंच या रिसॉर्टमध्ये आहे. आणि जसं आपण पुढं जाऊ तसा एक हा जो भाग आहे तो अतिशय सुंदर दिसतो. जे आपल्याला फुटपाथ आहेत तेही या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर काही गजबो आहेत की ज्या ठिकाणी बसण्याची उठण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याचबरोबर हा एकूणच परिसर जो आहे तो अतिशय सुंदर व त्याचबरोबर सर्व सोयींनी युक्त असा आहे. या ठिकाणी आपल्याला रूम दिसत आहेत, त्याचे काही ठिकाणी पडदेही दिसत आहेत. आणि जो रूमच्या बाजूला जाणारा जो रस्ता आहे तोही आपल्याला रात्रीच्या वेळेस दिसतोय. तर अशा ह्या सुंदर वातावरणात मला 2 दिवस राहण्याची संधी मिळाली. आणि या ठिकाणी आम्ही काही 2-3 सफारी ज्या आहेत त्या पण केलेल्या आहेत. आणि हा एक वेगळा अनुभव जो आहे तो आम्हाला या ठिकाणी राहून अनुभवता आला. अगदी दिवसा दिसणारं जे आहे ते रिसॉर्टचं रूप वेगळं आहे आणि रात्री दिसणारं जे रिसॉर्टचं रूप आहे ते पण अतिशय वेगळं आणि देखणं